आज ऑफिस व्हिजिट शेड्यूल होती. एक आज साताऱ्यावरून भेटायला आले होते आपल्याला. तर इथं ऑलरेडी त्यांचा वडापावचा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर भेळ, मंचुरियन वगैरे अशा गोष्टी आहेत त्यांच्या तिथे. सेल्स खूप चांगला आहे, त्यांना जास्त काही कॉम्पिटिशन नसल्यामुळे तर तिथं त्यांना सेल्सचा रेशो खूप चांगला ऑलरेडी मिळतो आहे. पण त्यालाच अजून कसं स्केलअप करता येईल, सो त्यांच्या डोक्यात प्लॅन होता फूड ट्रक वगैरे. सो त्या पद्धतीत आपण त्यांना गाईड केलं की फूड ट्रक वगैरे जर करायची झाली तर ती कशा प्रकारे करू शकतो, त्यात काय काय असलं पाहिजे, त्याच्यात कोणते कोणते इक्विपमेंट वगैरे असलं पाहिजे जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी तिथं कव्हरअप होतील. त्याचे फायदे तोटे हे दोन्ही त्यांना समजून सांगितलं आपण. आणि त्याच पद्धतीत साताऱ्यामध्ये आपण अजून कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे त्यांना डिटेलमध्ये आपण गाईड केलं. त्याचबरोबर त्यांना आपण सजेस्ट केलं की पुणे लोकेशन्सलाही ते येऊ शकतात किंवा अजूनही तिथं आजूबाजूला वेगवेगळ्या लोकेशन्सला जाऊन कसं अजून बिझनेस स्केल करू शकतात या रिलेटेड त्यांना एंड टू एंड गाईड केलं. मेन्यू कसा असला पाहिजे, प्राइसिंग कसं असलं पाहिजे, सोशल मीडिया मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून वडापावचा वगैरे सेल्स अजून त्यांना चांगला मिळेल, रेस्टॉरंट कसं मॅनेज केलं पाहिजे हेही त्यांना आपण गाईड केलं की जेणेकरून त्यांना नंतर चालून अडचणी नाही राहिल्या पाहिजे. बाकी भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.